या वयात त्यांनी अशी लाचारी केलेली मला चालणार नाही. कला तू गप्प बस जरा. बाबा आता नको, माझा गुंत आहे आणि मी माझ्या पद्धतीने सोडवते. अगं आता वडीलधाऱ्यांनी मध्यस्थी नाही केली तर सगळंच तुटणार आहे. बाबा ते तुटायचं असेल तर मध्यस्थी केल्यानंतरही तुटणारच आहे. आणि जर तुटायचं नसेल तर मध्यस्थी न करता ही अबाधितच राहील. या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत जानू. बाबा आपण जे बोलतो त्यावर विश्वास ठेवावा आणि आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो तेच बोलावं, हे तुम्हीच सांगितलंत ना. जानू हट्टीपणा सोड. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, माझं सगळं नीट आहे आणि माझं मन मला सांगतंय की माझं सगळं नीटच होणार आहे. आणि समजा मला असं वाटलं की आता काहीच नीट नाहीये किंवा मला नाही जमणार ते, तेव्हा मी तुम्हालाच सांगणार आहे ना बाबा की आता तुम्ही बघा म्हणून. जानू फार उशीर नकोय व्हायला. उशीर तर ऑलरेडी झालाय बाबा. जानू मला निघायला खूप उशीर होतोय, मी निघते. आई आमटी आणि भाजी करून ठेवली आहे, जेवायच्या वेळी फक्त एकदा गरम करून घे. येते. चांगली घसघशीत पोडगी मिळत होती, पण हिला स्वाभिमानाचे डोहाळे लागले. घ्या बसा आता. तेलही गेलं आणि तूपही गेलं, आता काय राहिलं. अगं आता कमी जास्त व्हायचंच, शरीर आहे ते. आई पण एखादा मंगळवार चुकला तर काय बिघडेल सांगा. आजपर्यंत चुकवलेला नाहीये मी तो. हो पण डॉक्टरांनी सांगितलं ना दगदग करू नका म्हणून, आणि तुम्हीच म्हणत होता तुम्हाला अस्वस्थ वाटतंय म्हणून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं झालं श्री तू आलास. तूच सांग बाबा जरा, काही ऐकत नाहीयेत माहितीये ना. काय झालं? अरे माझा दर मंगळवारचा नियम असतो ना विघ्नेश्वराला जायचा, पण डॉक्टरांनी सांगितलंय आठवडाभर आराम करा म्हणून. डॉक्टर सांगतात, किती ऐकायचं त्यांचं. पूर्ण सगळं ऐकायचं त्यांचं. आणि जरा अस्वस्थही वाटतंय असं त्याच म्हणाल्या. माझा नेम मोडला ना तर अस्वस्थ वाटेल मला. बर मग आपण एक सुवर्ण मध्य काढू. म्हणजे तुझ्याऐवजी मी विघ्नेश्वराला जातो आणि तुझा नमस्कार पोहोचवतो. असं कुठे असतं का श्री? हो असतं. आईजी, पालकांची पुण्याई मुलांना मिळते. पालकांनी केलेली पाप मुलं फेडतात. मग पालकांनी केलेला नेम मुलांनी पुरा केला तर बिघडलं कुठे? अरे पण तुला वेळ कुठे आहे? तुझ्यासाठी माझं अख्खं आयुष्य हजर आहे. चल जातो आणि विघ्नेश्वराच्या पायावर डोकं ठेवतो आणि त्याला सांगतो की बाबा रे, या नमस्काराचं पुण्य आईजीचं आहे. काय निरोप सांगू तुझा? तो मी सांगेन मनातल्या मनात. का? मला सांगण्यासारखं नाहीये. आमचं सिक्रेट आहे ते दोघांचं. अरे वा. चला येतो आणि काळजी घे. हो तू पण नीट जा. चल बाय. बाय. आम्ही सांगितलं तर ऐकत नाही काही, पण श्रीनी सांगितलं बरोबर पटतं तुम्हाला. तसं नाहीये ग. तसंच आहे आणि नेहमीच आहे तुमचं ते. अगं पण सूप करते तुमच्यासाठी आता. अगं आत्ताच तर चहा दिला, आता सूप कशाला? तासाभरानं देते. नको ग. आता सूप सुद्धा श्रीनी सांगितल्यावर घेणार आहात का? बरं बाई आण आण. आणते हा. विघ्नेश्वरा, माझ्या श्रीचा संसार परत जोडून दे रे बाबा. दुसरं काही नको मला आता.